डोक्यात कधी खूप गुंतागुंती झाली ना, तर फक्त ही गोष्ट नक्की करून बघा, आणि ते म्हणजे सोशल डिटॉक्स, जे मी देखील मागील काही दिवस केलं आणि माझ्या डोक्याची गाडी परत पटरीवर आली. तर रामकृष्ण ही सगळ्यांना, माझं नाव किशोरी. आता सोशल डिटॉक्स म्हणजे नेमकं काय करायचं असा प्रश्न पडला असेलच, किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून सोशल डिटॉक्सचा निर्णय. हो, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून सध्या छवी असली तरी ह्या कामामध्ये देखील बऱ्याच वेळेस मार्ग दिसत नाही, किंवा आजूबाजूला चालणाऱ्या गोष्टी आपल्याला इतके इफेक्ट करतात की आपल्याला आपला स्वतंत्रपणे विचार करता येत नाही. आणि म्हणूनच पुढचे 15 दिवस काहीच न करण्याचं ठरवलं. हो, काहीच नाही, ना सोशल मीडिया, ना जास्त कोणाशी कॉल किंवा समोरासमोर भेटणं बोलणं. आणि ह्या दरम्यान काहीच विशेष गोल न ठेवता खूप दिवसांपासून असलेली पेंडिंग कामं केली. त्यासोबतच माझ्या मनाला शांत करणाऱ्या गोष्टी जसं की साफसफाई, जप, मेडिटेशन सुरू केलं. आणि जसा बाहेरचा कचरा डोक्यात येण्याचा कमी झाला, तुम्ही विश्वास नाही ठेवणार, माझ्या विचारांचा गुंता हळूवार सुटायला लागला आणि डोकं अचानक इतकं हलकं हलकं वाटू लागलं ना, तेव्हा 15 दिवसांच्या शेवटी मला कळालं की हे करणं किती गरजेचं होतं. आणि हो, हा कोणताही मोटिवेशनल व्हिडिओ नाही, हा माझ्या आयुष्यात आलेला एक छोटासा फेज आहे जे तुमच्यासोबत शेअर केला. कारण माझ्यासारखं तुम्ही पण अशाच काही स्थितीमध्ये असाल तर सोशल डिटॉक्स सोबतच पुढचे येणारे व्हिडिओज तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतील. कारण कितीही खराब सिच्युएशन आली तरीही इट्स नॉट द स्टॉर्म दॅट डिफाइन्स यू, बट हाऊ यू रिबिल्ड आफ्टर इट.